व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्ट चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे पंडित जवाहरलाल नेहरू. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या मराठी निबंधाला. चाचा नेहरू गोड हसरे, मुलांच्या मनात प्रेम भरते. देशासाठी लढले धैर्याने, भारत झाला स्वतंत्र त्यांच्या प्रयत्नांनी. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान, महान स्वातंत्र्य सैनिक आणि दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच आधुनिक भारताच्या उभारणीत मोठे योगदान दिले. मुलांवरील प्रेमामुळे ते चाचा नेहरू म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे विचार, कार्य आणि देशप्रेम आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी प्रयागराज येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू आणि आईचे नाव स्वरूपराणी नेहरू असे होते. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू प्रसिद्ध वकील होते. त्यांचे कुटुंब श्रीमंत आणि सुशिक्षित होते. नेहरूंनी प्राथमिक शिक्षण घरीच घेतले. पुढे उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. त्यांनी हॅरो स्कूल आणि केम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आणि भारतात परत येऊन वकिली व्यवसाय सुरू केला आणि नंतर स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. ते महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित झाले आणि महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन आणि भारत छोडो आंदोलन यासारख्या अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवासही भोगला. नेहरूंनी भारतीय जनतेमध्ये देशप्रेम, एकता आणि स्वातंत्र्याची भावना निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वामुळे स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. गुलाब नेहमी छातीवर, प्रेम दिले त्यांनी सर्वांवर. ज्ञान, शांती, प्रगतीचा मार्ग, नेहरूजींचा होता सुंदर विचार. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान बनले. त्यांनी देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी मोठे प्रयत्न केले. नेहरूंनी उद्योग, शेती, विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्राच्या विकासावर विशेष भर दिला. त्यांनी अनेक धरणे, कारखाने आणि शैक्षणिक संस्था उभारण्यास प्रोत्साहन दिले. आधुनिक आणि मजबूत भारत निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांच्या नेतृत्वामुळे भारताने प्रगतीचा नवा मार्ग स्वीकारला. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांना आधुनिक भारताचे शिल्पकार मानले जाते. नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले. या पुस्तकामध्ये भारताचा इतिहास, संस्कृती आणि परंपरांचे सुंदर वर्णन केले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांना मुलांवर खूप प्रेम होते. मुले हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्यात प्रामाणिकपणा, निरागसता आणि नवीन विचार असतात असे त्यांचे मत होते. ते नेहमी मुलांशी प्रेमाने वागत आणि त्यांच्यासोबत वेळ घालवत असत.
मुलांनाही नेहरूजी खूप आवडत होते. त्यामुळे मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत असत. त्यांच्या छातीवर नेहमी गुलाबाचे फूल असायचे, जे प्रेम आणि शांततेचे प्रतीक मानले जाते. नेहरूजींच्या मुलांवरील प्रेमामुळे त्यांच्या वाढदिवशी म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी भारतात चिल्ड्रन्स डे साजरा केला जातो. मुलांचे ते होते खरे मित्र, त्यांच्या शब्दांनी मिळे नवे चित्र. 14 नोव्हेंबर आला की पुन्हा आठवतो चाचा नेहरू आपल्या मनामना. विद्यार्थ्यांनी नेहमी प्रामाणिकपणे अभ्यास करावा आणि शिस्त पाळावी. ज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे. त्यामुळे मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर जीवनात यश मिळवावे. देशप्रेम, एकता आणि चांगले संस्कार जपून आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा. पंडित जवाहरलाल नेहरू हे महान स्वातंत्र्य सैनिक, दूरदृष्टी असलेले नेते आणि आधुनिक भारताचे शिल्पकार होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले. तसेच भारताच्या प्रगतीसाठी आयुष्यभर कार्य केले. मुलांवरील त्यांचे प्रेम, देशभक्ती आणि प्रगत विचार आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव भारतीय इतिहासात सदैव आदराने घेतले जाईल. त्यांचे निधन 27 मे 1964 रोजी झाले. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा.